हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। इराण अमेरिका युद्धावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य, भविष्यामध्ये त्रास सहन करावा लागेल, मोदींना टोला। 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न, पण राज्यावर कर्ज 11 लाख कोटींचं, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटींचं कर्ज असल्याची करून दिली आठवण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्रासाठी नवा संकल्प, लोकांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट ही नवीन वेबसाईट होणार सुरू, सर्वसामान्यांना मांडता येणार त्यांच्या योजना। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत बोंधूबाबा अशोक खरातकडून शोषण, कधी धमक्या तर कधी गुंगीचं औषध देऊन वारंवार लैंगिक अत्याचार, FIR मधून धक्कादायक माहिती समोर। अजितदादांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा प्रकरणी कॅप्टन खरातची चौकशी करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी। कॅप्टन खरात प्रकरणामध्ये SITची स्थापना, तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना, SIT कडून खरातची कसून चौकशी। नाशिक प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चूक नाही, दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण। संगमनेरमधील ऍसिड हल्ला प्रकरणातील आरोपी 2-3 दिवस उलटूनही अद्याप फरार, पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जाहीर। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान। इस्रायल आणि इराणने तेल साठे टार्गेट केल्यामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये घसरण, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2439 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडाले। आणि वंताराला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, वंतारा विरोधातील जनहित याचिका फेटाळली, कुठलीही अनियमितता नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। नमस्कार, मी प्रियंका लाठी, बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक सविस्तर बातमी पाहूयात। जामनगरमधील ॲनिमल रेस्क्यू सेंटर वनताराला सर्वोच्च दिलासा मिळालाय। वनताराच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। विदेशातून आणलेल्या प्राण्यांसंदर्भामध्ये कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नाही असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय। दाखल केलेल्या याचिकेत कोणतंही तथ्य नसल्याचं कोर्टाने म्हटलंय। या संदर्भामध्ये SIT कडून दिलेल्या अहवालातही वनतारामध्ये कुठलीही अनियमितता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। न्यायमूर्ती PK मिश्रा आणि NV अंजारिया यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। परदेशातून वन्य प्राण्यांना वनतारामध्ये आणताना कुठल्याही आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत कायदेशीर नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। इराण अमेरिका युद्धावर राज ठाकरेंनी मोठं भाष्य केलंय। पंतप्रधान मोदींनी इराणला साथ द्यायला पाहिजे होती असं म्हणत भविष्यामध्ये त्रास सहन करावा लागेल असा टोला राज ठाकरेंनी मोदींना लगावलाय। 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न, पण राज्यावर 11 लाख कोटींचं कर्ज असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2 लाख कोटींचं कर्ज होतं, आता ते 11 लाख कोटींवर गेल्याचं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी महाराष्ट्र नेक्स्ट हे अभियान जाहीर केलंय। सोशल मीडियावर शेअर केलेल्या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार आपणच करायचा असा ठाम संदेश दिलाय। भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एक नवीन योजना समोर आणतोय असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेची महाराष्ट्र नेक्स्ट ही वेबसाईट लॉन्च केली आहे।
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांचं कौतुक केलं। शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये फलोत्पादन सर्वात मोठी क्रांती केली, जी फळं पाहिली नव्हती ती आज सर्वसामान्यांना मिळायला लागली। बारामतीमध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये क्रांती केली, अशा शब्दामध्ये राज ठाकरे यांनी पवारांचं कौतुक केलं। 2027 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मी पुन्हा चंद्रपुरात येईन असे संकेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले। सध्या सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत। चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी बल्लारपूर येथून सलग 4 वेळा निवडणूक जिंकली आहे। केळी उत्पादक शेतकरी संवाद कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या समोर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला। केळीची किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। पाचगणी शहर आणि परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली। गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचं नुकसान झालंय, तर गव्हालाही पावसाचा मोठा फटका बसलाय। जालना शहरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। जिल्ह्यामध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले। गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे पेरेजपूर परिसराला बसलेला आहे। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं। अकोल्यातील अकोट तालुक्यातही गारपीट झाली। गारांच्या माऱ्यामुळे गहू आणि फळबागांसह इतर शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये वानोजा बाग इथे जोरदार गारपीट झाली। अचानक झालेल्या गारपिटीमुळे लाख माजी महाराज यांच्या यात्रा महोत्सवातील मंडपामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे दुकानदारांची मात्र तारांबळ उडाली। निफाड लासलगावसह ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला। वादळी वाऱ्यासह विंचूर, लोणवाडी, पालखेड, रानवड आणि खानगाव या गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले। सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। हिरवे भिवघाट या घाट माथ्याला वादळी वारे आणि गारपिटीने झोडपून काढले। परिसरामध्ये गारांचा खच दिसून आला, तर गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। साताऱ्याच्या कराडमध्येही वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झालाय। कराड शहरासह उंडाळे, काले, शेवाळेवाडी या भागाला पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे ज्वारीसह गहू आणि आंब्याचं नुकसान झालं। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी गारांचा पाऊस झाला। इजोरा, सरमकुंडी आणि शेळगाव या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा आणि केळी, द्राक्ष पिकांना फटका बसलाय। लासलगाव निफाड भागामध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली, त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान झालंय। द्राक्ष बागांनाही या पावसाचा फटका बसला। कांदा आणि हरभऱ्याचं नुकसान झाल्यामुळे भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पुण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। शिवणे, धायरी परिसरासह अनेक ठिकाणी पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। जत तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेताच्या बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन केला। दरम्यान तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाला दिलेत। गडचिरोलीमध्ये पोलिसांसमोर 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। यामध्ये 5 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे। या 11ही माओवाद्यांवर एकूण 68 लाख रुपयांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण केलेले माओवादी हत्या, जाळपोळ आणि चकमक अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होते। संगमनेर तालुक्यातील ऍसिड हल्ला प्रकरणाला 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचं रेखाचित्र जारी करण्यात आलं असून आरोपीची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय।
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच कारवाईचे आदेश दिलेले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच थेट लक्ष घातल्यानं खरातची सगळीकडून कोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली. तेजस्वी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना झाली असून एसआयटीकडून खरातची 2 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरातच्या विरोधामध्ये यापूर्वीच लुकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर अशोक खरातवर 8 दिवस पाळत ठेवली होती अशी माहितीही मिळते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आता कसून तपास सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे एक ना अनेक कारनामे समोर येत असतानाच आता त्याच्या संपत्तीची माहितीही समोर आली आहे. अशोक खरातने त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीमध्ये 4 एकर भूखंड घेतलेला होता. शिर्डीतील प्राईम लोकेशनवर हे कोट्यावधींचे भूखंड आहेत. खरातने नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरामध्ये मोठी संपत्ती जमवली आहे. खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. फेब्रुवारी रोजी ज्योतिष कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला. या प्रकरणी विजय कुंभारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.